होळीचा सण हा शांततेचे प्रतीक मानला जातो. एकमेकांना रंग लावून आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो. पण तिथेच काही लोक संकटात देखील संधी शोधतात. मित्रांनो, एका दिराने आपल्या वहिनीबरोबर अशी होळी खेळली की ती बिचारी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. असे म्हणतात की रंग हा कपाळावर लावला जातो, गालावर लावला जातो, तुमच्या हातावर लावला जातो. पण हा रंग असा नाही की तुम्ही कुणाच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये हा रंग भरून टाका. स्पष्ट आहे की ती नाजूक जागा असते. ती रंग लावण्याची जागा नाही. रंग, गुलाल आणि हे सगळं लावण्याची ती जागा म्हणजे कपाळ आणि तुमचा चेहरा आहे. हलके हलके रंग त्या ठिकाणी लावले जातात. पण काही ठिकाणी अजूनही अशी परिस्थिती आहे जिथे होळीच्या नावावर मोठा गोंधळ घातला जातो. आणि अशा हजारो रील्स आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जिथे मोठ्या मोठ्या गोंधळात होळी साजरी केली जाते. मित्रांनो, जिथे स्त्री पुरुष होळीच्या नावाखाली असा उघड उन्माद करतात की ज्याचे वर्णनही करता येत नाही. अशाच प्रकारे एका दिराने आपल्या वहिनीबरोबर होळी खेळली. ते खूपच धोकादायक पद्धतीने झालं. दीर-वहिनी दोघेही त्या होळीच्या रंगात भिजले होते. पण मग शेवटी असे काही घडलं की वहिनीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि तिथे तिच्या शरीरात इतका संसर्ग पसरला की तिचा मृत्यू झाला. त्याआधी वहिनीने दिरासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, म्हणजे होळीच्या आदल्या रात्री. पण होळीच्या दिवशी जी घटना घडली ती खूपच धोकादायक आणि निंदनीय होती. होळी साजरी करण्याची पद्धत म्हणजे मिठाई खाऊ घालणे, थोडासा गुलाल लावणे, थोडासा रंग लावणे, आनंद व्यक्त करणे आणि शांततेने घरात पक्वान बनवणे व सण साजरा करणे. प्रत्येक सणाची एक मर्यादा असते. मित्रांनो, सण आपल्या जीवनात होळी असो, दिवाळी असो, प्रत्येक सणाची देखील एक मर्यादा असते. पण जेव्हा तुम्ही त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन त्याला चुकीच्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करता तेव्हा कुठेतरी गुन्हा हा जन्माला येतो आणि गुन्ह्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. म्हणूनच अशा प्रकारचे साईड इफेक्ट होळीमध्ये दिसू लागले आहे. एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यात होळीच्या नावाखाली एक मुलगा आणि एक मुलगी चिखलात बसलेले होते आणि दोघांनी एकमेकांना चिखलाने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत माखून टाकले होते. आणि स्पष्टच आहे, तो मुलगा त्या मुलीच्या छातीवर हात ठेवत तिच्या नाजूक अवयवापर्यंत हात नेत होता. आता विचार करा, जेव्हा तुम्ही चिखल एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवामध्ये भराल तर तिचे नशीब चांगले असेल तरच तिला काही साईड इफेक्ट होणार नाही. पण अनेक वेळा असे होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला ही दीर वहिनीसोबत घडलेली घटना सांगणार आहे. या धक्कादायक घटनेत वहिनी वाचू शकली नाही आणि तिचा मृत्यू होतो. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. या घटनेतील जो मोठा भाऊ होता तो यावेळेस घरात नव्हता. तो परदेशात होता. तो दुबईमध्ये नोकरी करत होता. आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे की या दुबईचे हाल खूप नाजूक झाले आहे. कारण या काळात इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले होते. अमेरिका, इस्रायल आणि मिडल ईस्टमधील अनेक देश या युद्धाच्या परिणामात अडकले होते. म्हणून दुबईचे विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे लोकांना इच्छा असून देखील घरी येता येत नव्हते. आणि या होळीच्या सणाला ते लोक परदेशात राहत होते आणि होळीला घरी यायचे ठरवले होते, पण ते येऊ शकत नव्हते. कारण मिडल ईस्टमधील देश जे गल्फ कंट्री म्हणून ओळखले जातात तिथून अनेक लोक होळीला घरी यायचे ठरवत होते. पण गल्फ देश जसे की दुबई, ओमान, बहरीन, कतार, सौदी अरेबिया हे सर्व मुस्लिम देश आहे. पण तिथे फक्त मुस्लिमच काम करत नाही तर मोठ्या संख्येने हिंदू लोक देखील तिथे नोकरी करतात. जसे मुस्लिम लोकांचे लक्ष असते की ईदला घरी जायचे, तसेच हिंदू लोक जे की परदेशात काम करत असतात त्यांचे लक्ष असते की होळीला घरी यायचं आणि आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत होळी साजरी करायची. जेव्हा एखादा माणूस 1 किंवा 2 वर्षानंतर परदेशातून घरी परततो आणि आपल्या बायको व मुलांसोबत होळी साजरी करतो तेव्हा त्याचा आनंद हा वेगळाच असतो. पण इथे अमित हा दुबईवरून परत घरी येऊ शकत नव्हता.
कारण विमानतळ बंद होते म्हणून तो इच्छा असून देखील घरी येऊ शकला नाही. अमितचा लहान भाऊ सुमित हा घरीच राहत होता. तो शिक्षण घेत होता आणि अमितने आपल्या लहान भावाला घराची सर्व जबाबदारी दिली होती. घराची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे असे त्याने त्याला सांगितलं होतं. आता एक तरुण मुलगा आणि एक तरुण स्त्री जेव्हा एकाच घरात राहतात आणि त्यांचं नातं दीर वहिनीचं असतं तेव्हा मित्रांनो कधीकधी त्या नात्यात फट पडण्याची शक्यता असते. कारण काही वहिनी दिराला मुलासारख्या मानतात तर काही वहिनी फक्त दिराला दीरच मानत असतात. ज्या वहिनी दिराला फक्त दीर मानतात त्या त्याच्यासोबत मस्करही करतात आणि घरातील कामही करून घेतात. आणि ज्या वहिनी दिराला मुलासारखे मानतात त्या त्याच्याशी मस्करी तर दूरच अशा गोष्टीचा विचारही करत नाही. एकूणच काय, अमित हा परदेशामध्ये होता. त्याने आधीच आपल्या कुटुंबाला, भाऊ आणि बायकोला सांगितलं होतं की तो होळीला घरी येणार आहे. भाऊ देखील खुश होता आणि त्याची बायको देखील खुश होती. पण विमानतळ बंद असल्यामुळे तो बिचारा घरी येऊ शकला नाही. म्हणून आता सुमित घराची जबाबदारी पार पाडत होता. वहिनी खूप दुःखी होती की तुझा भाऊ आला नाही म्हणून. तिने रडण्यासारखा चेहरा केला होता. अचानक सुमित येऊन वहिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, वहिनी काय हरकत नाही, भाऊ येऊ शकला नाही कारण ती त्याची मजबुरी आहे. मी तर आहे. जेव्हा वहिनी आपल्या दिराकडे लक्षपूर्वक पाहते तेव्हा तिच्या मनात देखील आता वाईट विचार येऊ लागतात. आता ती त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत होती. एकूणच काय, त्या रात्री म्हणजे होळीच्या आदल्या रात्री दोघांमधील अंतर संपून जातं आणि दीर वहिनीचे नाते मागं पडतं आणि ते नाते आता अनैतिक संबंधामध्ये बदललं होतं. त्या रात्री दिराने आपल्या भावाच्या अनुपस्थितीची तिला जाणीव होऊ दिली नाही आणि तिच्या सर्व इच्छा त्याने पूर्ण केल्या. सकाळ झाली तेव्हा ते दोघेही खूप आनंदी होते. दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि सकाळ होताच शेजारी लोक घरात येऊ लागले आणि त्यांना रंग लावू लागले आणि होळीच्या शुभेच्छा देखील ते देत होते. कारण सुमित आणि अमित ह्या दोघा भावांचे घर मोठ्या मैदानासमोर होते. मोहल्ल्यातील आणि शेजारच्या लोकांना येऊन तिथे होळी खेळायला खूप मजा येत होती. विशेषतः पाण्याची होळी म्हणजे पाणी टाकणे, रंग टाकणे आणि पिचकारी मारणे असे प्रकार जास्त चालत होते. आता सगळे लोक होळी खेळू लागले. आता स्पष्टच आहे की दीर आणि वहिनीची लाज शरम तर आदल्या रात्री संपली होती. आता दीराने वहिनीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते आणि सगळे लोक एकमेकांना रंग लावत होते. सगळे एकमेकांशी मस्करी करत होते. स्त्रिया स्त्रियांना रंग लावत होत्या, मुलं मुलांना रंग लावत होती. तेव्हा दीराच्या मनात वहिनीसोबत होळी खेळण्याचा विचार आला. त्याची वहिनी तिच्या मैत्रिणींसोबत आणि शेजारच्या स्त्रियांसोबत होळी खेळत होती. तो तिचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येतो. दोघांच्या हातात रंग होता. तो तिच्या चेहऱ्यावर रंग लावतो. त्याच्या उत्तरात वहिनी देखील त्याच्या चेहऱ्यावर रंग लावते. आता त्याने तिच्या चेहऱ्यावर रंग लावला आणि तिने देखील त्याच्या चेहऱ्यावर रंग लावला. नंतर त्याने रंग घेतला आणि तिच्या शरीरावर लावला आणि मग दीर हा पूर्ण शर्यतीवर येतो. मर्यादेची भिंत खूपच आधी तुटली होती. मग त्याने रंग घेतला आणि वहिनीच्या छातीवर लावला आणि वहिनीने देखील रंग घेतला आणि त्याच्या छातीवर लावला. अशा प्रकारे रंग लावण्याचा खेळ सुरूच होता. तेव्हाच दीराने रंगाची मूठ भरली आणि त्याने वहिनीच्या नाजूक अवयवाकडे रंग लावण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ही अशी जागा आहे का जिथे रंग लावला जातो? पण होळीच्या सणात जिथे गोंधळ घालणारे लोक असतात तिथे असे प्रकार बऱ्याचदा दिसून येतात. दीर वहिनी, काका भाची अशा नात्यांमध्ये देखील आता मर्यादा ओलांडली जात आहे. तुम्हीही कदाचित अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील जिथे लोक स्त्रियांच्या छातीवर रंग लावतात आणि चुकीच्या पद्धतीने होळी खेळतात. आता सुमितने वहिनीच्या नाजूक अवयवाला स्पर्श केला. खरे सांगायचे तर मित्रांनो, ही गोष्ट सांगताना देखील लाज वाटते. कारण त्याने जे काम केले होते ते करायला नको होते. त्यानंतर दोघे पुन्हा बाहेर येतात. वहिनी पुन्हा तिच्या मैत्रिणींसोबत होळी खेळू लागते. पण अचानक तिला काहीतरी विचित्र जाणवू लागतं. तिला वेदना आणि त्रास होऊ लागतो. कारण जेव्हा दीराने रंग लावताना तिच्या खाजगी भागाला स्पर्श केला तेव्हा कदाचित त्याच्या नखामुळे तिथे जखम झाली होती
आणि त्या जखमेवर रंगातील केमिकल लागल्यामुळे संसर्ग सुरू झाला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याचा परिणाम आता दिसू लागला होता. सुरुवातीला होळीच्या गोंधळात तिला काही कळाले नाही, पण हळूहळू वेदना वाढू लागल्या आणि ती वेदना खाजगी भागातून पोटाकडे पसरू लागली होती. तिला असे वाटू लागले जणू काही आतमध्ये खूप मोठी जखम झाली आहे. मग ती बाथरूममध्ये जाते आणि तिथे पाहते की तिला रक्तस्राव होत आहे. हे पाहून ती आता प्रचंड घाबरून जाते. तिला वाटतं कदाचित दिराने केलेल्या त्या कृत्यामुळे हे झालं असावं. ती सुमितला आवाज देते. सुमित लगेच त्या ठिकाणी येतो. ती म्हणते, माझी तब्येत खूप खराब होत आहे. मला असह्य अशा वेदना होत आहे आणि मला आता रक्तस्राव व्हायला लागला आहे. मला वाटतंय माझी प्रकृती बिघडत आहे. तिला आता अचानक मोठ्या प्रमाणात घाम येऊ लागतो आणि ती थरथर कापू लागते. सुमित लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करतो आणि तिला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्या दिवशी होळी होती आणि बहुतेक नर्स आणि डॉक्टर सुट्टीवर होते, म्हणून तिला वेळेवर उपचार मिळाले नाही. सुमारे 4 ते 5 तास तिला उपचार मिळाले नाही आणि त्या 4 ते 5 तासात त्या केमिकल रंगामुळे झालेला संसर्ग इतका वाढला की तिची अवस्था अतिशय गंभीर झाली. डॉक्टरांनी जेव्हा तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हापर्यंत तिने प्राण सोडले होते आणि या संपूर्ण घटनेची जबाबदारी आता दिरावर आली होती, कारण दिराने तिच्यासोबत अशी चुकीची हरकत केली होती. आणि मित्रांनो, या होळीच्या सणात कितीतरी दीर, वहिनी, काका, भाची अशा नात्यांमध्ये मर्यादा ओलांडल्या जातात आणि अशा नाजूक अवयवांवर रंग लावले जातात. तुम्हाला माहिती आहे का, हे रंग कशापासून बनवलेले असतात? असे रंग लोक सहज वापरतात, ते सहज निघतही नाही. आणि जेव्हा हे रंग चुकीच्या जागी वापरले जातात तेव्हा ते जीवावर देखील बेतू शकते. एकूणच सांगायचे झाले तर सण हा सणासारखा साजरा केला पाहिजे. जर तुम्ही सण योग्य पद्धतीने साजरा केला नाही तर त्याचे दुष्परिणाम होणारच. सुमितने जेव्हा आपल्या वहिनीबरोबर ती चुकीची हरकत केली तेव्हा तो फक्त मजा म्हणून करत होता, पण तीच मजा त्याच्या आयुष्यासाठी आता सर्वात मोठी सजा बनली होती. कधी कधी अशा प्रकारच्या घटना घडून जातात. त्या रात्री ती बिचारी स्त्री मरण पावते आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी मध्य प्रदेशमधील मोठी बातमी बनते. ही एक धक्कादायक घटना होती. मित्रांनो, सण योग्य पद्धतीने साजरी करा, चुकीच्या पद्धतीने साजरी करू नका. दीरवहिनी किंवा इतर नात्यांमध्ये कधी कधी मस्करी होत असते, पण मस्करीला देखील एक मर्यादा असते. तुमची मर्यादा तुमच्या वहिनीच्या शरीराला स्पर्श करण्याची नाही. तुमची मर्यादा वहिनीबरोबर अनैतिक संबंध ठेवण्याची नाही. तुमची मर्यादा चुकीची काम करण्याची नाही. मजेत एखादी गोष्ट बोलणे किंवा थोडीफार मस्करी करणे ही गोष्ट वेगळी आहे, पण रंगाची मूठ घेऊन थेट खाजगी भागात टाकणे याला काही अर्थ नाही. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा परिस्थिती बिघडते आणि जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा गुन्हा हा जन्माला येतो आणि जेव्हा गुन्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे परिणाम खूपच वाईट असतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.